नमस्कार, मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवनवीन आणि छान छान टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। इथे आपली सर्वात महत्त्वाची अशी एक पहिली टिप आहे की लहान मुले घरामध्ये असतील तर आपल्याला भरपूर समस्या येतात आणि त्या अगदी स्मार्टपणे आपल्याला सोडवाव्या लागतात। जसं की आता लहान मुले बऱ्याच वेळा हातावरती किंवा चेहऱ्यावरती, कपड्यांवरती अशा प्रकारचे पेनाचे शाईचे दाग करून येतात। आता हे दाग सहसा आपण जर याला साबणाने धुतलं तर अजिबात निघणार नाहीत, पण हे दाग अगदी चुटकीसरशी काढायचे असतील तर एक छोटंसं काम करा, जेणेकरून कितीही जुना आणि कितीही मोठा दाग अगदी सहज निघेल। तर इथे आपल्याला वापरायचं आहे डेटॉल लिक्विड घ्या। अगदी थोडंसं डेटॉल लिक्विड लागतं आणि जिथे दाग आहे त्या दागावरती असं टाका आणि फक्त बोटाने चोळून घ्या। ना इथे आपल्याला साबण वापरायची गरज आहे, नाही ब्रश वापरायची। अगदी सहज आपण हा दाग स्वच्छ करू शकतो आणि तुम्ही अगदी आश्चर्यचकित व्हाल एवढ्या लवकर हा दाग निघून जातो। आणि व्हिडिओ अजिबात मी कट केलेला नाही, फक्त थोडासा फास्ट करून दाखवत आहे जेणेकरून जास्त वेळ जाणार नाही। आणि पाहू शकता पूर्ण जे शाईचे दाग होते, रेषा होत्या, त्या पूर्णपणे नाहीशा झालेल्या आहेत। अगदी पांढऱ्या कपड्यावरील दाग देखील आपण चुटकीसरशी गायब करू शकतो या डेटॉलच्या मदतीने। आहे ना कमालीची ट्रिक। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे, कुकरची जी रिंग असते ती काही दिवसानंतर लूज होते, तुटते, खराब होते, पण त्याला आपण असंच फेकून देतो। तर याला फेकून न देता याचा खूप छान घरामध्ये आपल्याला रियूज करता येईल। आपल्या घरातील कपडे अडकवायचे जे चिमटे असतात, नक्कीच 10-12 चिमटे तर आपल्याकडे असतात। आता कपडे वाळून झाले की हे चिमटे कुठे ठेवावे हा आपल्याला प्रश्न पडतो। तर याला तुम्ही या रिंग मध्ये अशा प्रकारे अडकून ठेवू शकता, जेणेकरून काय होईल, अगदी याला तुम्हाला घरात कुठेही अडकून ठेवता येईल। म्हणजे हे कपड्याचे चिमटे अगदी वेळेवर भेटतील, त्यासोबतच आपलं घरही ऑर्गनाइज राहील, घरामध्ये पसारा होणार नाही। आणि या रिंग मध्ये चिमटे अडकवायचा अजून एक फायदा आहे, जसे की आता आपण एका हाताने कपडे वाळवतो आणि दुसऱ्या हाताने आपल्याला चिमट्याचा डब्बा शोधावा लागतो किंवा कुठे ठेवलेत हे शोधावं लागतं। तर इकडे तिकडे बघण्यापेक्षा कपडे वाळवता वाळवता ही जी रिंग आहे ती हातामध्ये घाला, म्हणजे एक एक करत तुम्हाला यामधून चिमटे काढता येतील आणि कपड्यावर लावता येतील। म्हणजे वेगळं असं तुम्हाला काही घ्यायची गरज पडणार नाही, कुणाची मदत लागणार नाही। म्हणजे या कुकरच्या रिंगचा अगदी आपला डबल फायदा होईल। एक तर याला घेऊनही कुठे जाता येईल, त्यासोबतच अगदी कोपऱ्यामध्ये सर्व चिमटे बसतील। यानंतरची आपली जी टिप आहे ती आहे बलूनसाठी। पार्टी झाली किंवा बर्थडे पार्टी असो, आजकाल काहीही असो, बलूनचं प्रमाण वापरण्याचं खूप जास्त वाढलेलं आहे। काही ना काही सेलिब्रेशन होत राहतं आणि हे वापरून झालेले बलून जे आहेत ते आपण असेच फेकून देतो किंवा ते छोटे होतात आणि कचऱ्यामध्ये त्याला असंच फेकल्या जातं। तर याला फेकून न देता आपण याचा खूप छान रियूज करू शकतो, जेणेकरून आपल्या यामुळे घरही ऑर्गनाइज राहतं, त्यासोबतच कुठे इमर्जन्सीला देखील तुम्हाला याला वापरता येतं। तर पहा, इथे मी एक वापरलेला असा बलून घेतलेला आहे तुटलेला आणि त्याला मी असं थोडंसं कट केलेलं आहे। आता तुम्ही ते पाहू शकता, जो बलून आहे त्याचा आपण रबर म्हणून देखील उपयोग करू शकतो, जेणेकरून घरामधील कोणतीही गोष्ट आपल्याला बांधून ठेवण्यासाठी किंवा एकत्र ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी कामी येईल। जसं की आता यूज अँड थ्रोचे जे रबर असतात ते प्रत्येक वेळी आपल्याकडे असेलच की नाही सांगता येत नाही, तर अशा प्रकारचे बलून थोडेसे कट करून घरामध्ये ठेवा, जेणेकरून याला तुम्ही ॲज अ रबर वापरू शकता। खूप छान रियूज होतो, हे मजबूत असतात, दिसायलाही चांगले दिसतील। आणि त्यासोबतच असेच बलून जे फुगवलेले म्हणा किंवा थोडाफार फुटलेला फुगा, त्याचा आपल्याला परत रियूज करता येईल। यानंतरची आपली टिप आहे, इथे मी मिरच्याची काही देठं घेतलेली आहे। मिरच्याची देठं आपण कचरा समजून फेकून देतो, पण याला फेकून न देता आपण याचा खूप छान रियूज करू शकतो। तर इथे पहा, एका भांड्यामध्ये मी याला असं घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे। तुमच्याकडे जर ही मिरच्याची देठं थोडी कमी असतील तरी चालतील, काहीच हरकत नाही, त्यानुसार पाणी देखील कमी जास्त तुम्ही करू शकता। त्यानंतर इथे आपल्याला घ्यायचा आहे थोडासा लसणाचा पाचोळा आणि याला आपण असं एकत्र गॅसवरती ठेवणार आहोत, थोडंसं एक उकळी येऊपर्यंत। एक छान मध्ये एक उकळी आली की आपण याला बंद करायचं आहे आणि आता पूर्णपणे मी छान उकळी देऊन गॅस बंद केलेला आहे। आणि यानंतर आपल्याला हे गाळणीने असं गाळून घ्यायचं आहे यामधील लिक्विड, आणि गाळून आपण एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये भरणार आहोत। जर तुमच्याकडे स्प्रे बॉटल नसेल, तुम्ही कोणत्याही एखाद्या बॉटलमध्ये भरा किंवा हाताने जरी शिंपडलं घरामध्ये तरी चालेल। आता तुम्ही म्हणाल हे लिक्विड काय कामी येणार, तर यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडासा कापूर आणि यानंतर आपण घरामध्ये याला वापरणार आहोत। घरातील जे अनावश्यक कीटक असतात त्यांना घालवण्यासाठी हे लिक्विड खूप कामी येतं। तर याला मी एका स्प्रे बॉटलमध्ये भरणार आहे। जसं की आपल्या घरामध्ये पाल येते, त्यासोबतच उंदीर होतात आणि कॉकरोच देखील प्रमाण खूप जास्त वाढत जातं। तर अशा प्रकारे घरामध्ये फक्त हा स्प्रे करा, जेणेकरून आपल्या घरामध्ये या काहीही अशा समस्या येणार नाहीत आणि याला बनवणं आणि वापरणं खूप सोपं आहे। एकदा ट्राय करा, तुम्हाला खूप छान रिझल्ट भेटेल। यानंतरची आपली टिप आहे अशा प्रकारच्या आपल्या घरामध्ये असणाऱ्या छोट्या रोपांसाठी किंवा झाडासाठी। तर यामधील जे पानं असतात ते थोडेसे असे पिवळे झाले, याकडे आपण जास्त लक्ष देत नाही की झाले पिवळे पानं, थोड्या वेळाने ते वाळून गळून पडतील,
पण याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। जर आपल्याला हे जे आपलं प्लांट आहे ते हेल्दी ठेवायचं असेल, याची वाढ जास्त व्हावी असं वाटत असेल, त्याचे पिवळे झालेले पानं आपल्याला कट करून टाकायचे आहेत, म्हणजेच याची जी ग्रोथ आहे ती खूप छान होते। या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपण जर घरामध्ये असे प्लांट लावले तर त्याची खूप छान केअर करू शकतो। बऱ्याच जणांना घरामध्ये अशी रोपं झाडं लावायला खूप आवडतं, पण त्याकडे आपल्याला व्यवस्थित अशी काळजी घेतली पाहिजे, तेव्हाच ही झाडं खूप छान अशा आपल्या घरामध्ये लवकर वाढतात आणि हेल्दी राहतात। यानंतरची आपली टिप आहे, आपल्या घरामध्ये तेलाचं पाकिट आपण नेहमीच घेतो, पण त्यामधील तेल काढलं की आपण याला फेकून देतो, किंवा तुमच्याकडे जर तेलाचा कॅन येत असेल, अशा प्रकारचं पाकिट येत नसेल तर तुम्ही इथे दुधाचं पाकिट जे असतं ते देखील वापरू शकता, किंवा एखादी पॉलिथिन जरी वापरली तरी चालेल। आता तुम्ही म्हणाल ही प्लास्टिकची पॉलिथिन किंवा हे तेलाचं पाकिट वापरायची काय गरज, तर याची खूप जास्त तुम्हाला गरज आहे। जर तुम्ही कुठे घराच्या बाहेर जात असाल किंवा तुम्हाला चपात्या लाटता येत नसतील तर तुम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे। आता नवीन नवीन काय होतं, आपल्याला चपात्या बरोबर येत नाहीत लाटता, गोल होत नाहीत, फुगत नाहीत, सॉफ्ट होत नाहीत, किंवा जसं आपल्याला बाहेर कुठे जायचं असेल तर घरामधील पुरुष मंडळी जे असतात त्यांना चपात्या बनवायला खूप जास्त प्रॉब्लेम येतो, तर त्यांच्यासाठी देखील ही ट्रिक खूप कामी येणार आहे। किंवा हॉस्टेल लाईफमध्ये म्हणा, किंवा मुलं कुठे रूम करून एकत्र राहत असतील तर त्यांना पोळ्या लाटायची गरज पडणार नाही। आज आपण पोळपाट किंवा लाटणं न वापरता मऊ, सॉफ्ट आणि फुगलेल्या चपात्या, पुऱ्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। इथे मी कणिक मळून घेतलेली आहे, छान मऊ कणिक मळायची आहे, पातळ करा थोडीशी कणिक, आणि त्यानंतर अशा प्रकारचं तेलाचं पाकिट घ्या आणि यावरती आपण ही कणकेचा गोळा असा ठेवून याला फक्त प्रेस करून घेणार आहोत। आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्या छोट्या आकाराच्या चपात्या म्हणा किंवा पुऱ्या खूप छान अशा तयार होतात आणि अगदी पातळ होतात। इथे तुम्ही दुधाचं पाकिट किंवा इतर काही पॉलिथिन वापरत असाल तर त्यावरती थोडंसं तेल नक्की टाका। हे तेलाचंच पॅकेट होतं, तर यामध्ये तेल असतं, तर तेच मी वापरात परत घेत आहे, म्हणजे तेलही वापरल्या जाईल आणि आपल्या पुऱ्या चपात्या देखील अशा तयार होतील। तर पाहू शकता किती छान आपण चपाती म्हणा पुरी तयार करू शकतो, आणि हे खूप छान तुम्हाला मी भाजून देखील दाखवणार आहे की किती छान मऊ अशा या चपात्या होतात। बऱ्याच जणांना जी नवीन चपाती बनवत असतात त्यांना चपाती जमत नाही, गोल येत नाही किंवा त्या फुगत नाहीत, मऊ होत नाहीत, आणि बऱ्याच वेळा आपण बाहेर गावी जायचं म्हणलं की घरातील पुरुष मंडळी काय खातील, चपात्या कशा बनवतील याचा प्रश्न पडतो। पण आता तुम्ही बिनधास्त कुठेही जाऊ शकता, अशा प्रकारे छान टम फुगलेल्या चपात्या देखील त्यांना बनवता येतील, तेही पोळपाट किंवा बेलन न वापरता। पाहू शकता ही चपाती किती छान फुगलेली आहे, अगदी याचे 2 पदर असे तयार झालेले आहेत। आता ही जर छोटी चपाती झाली, बऱ्याच जणांना थोड्याशा मोठ्या चपात्या बनवायला आवडतं किंवा अगदी लवकर होतील असं वाटतं, तर त्यासाठी देखील एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। तर 2 मी या पद्धतीने छान चपात्या बनवून घेतलेल्या आहेत, याला तुम्ही तळलं तर अगदी या पुऱ्या देखील तुम्ही बनवून खाऊ शकता। तर खूप छान या मऊ अशा झालेल्या आहेत। तर यानंतर पहा, तुम्हाला जर अशी मोठी चपाती बनवायची असेल आकाराने, म्हणजे लवकर होतील असं वाटत असेल, तर कणकेचा थोडा मोठा गोळा घ्या आणि अशा प्रकारचे 2 पाकिटं घ्या। आता पहा यावरती थोडंसं तेल आपल्याला टाकायचं आहे, जसं की मी म्हणलं हे तेलाचे पाकिट आहेत म्हणून यावरती अगोदरच थोडंफार तेल आहे म्हणून मी वापरलेलं नाही, पण तुम्ही यावरती थोडंसं तेल टाका आणि मोठी प्लेट परात घेऊन आपल्याला याला इक्वल असं दाबायचं आहे, जेणेकरून सर्व बाजूंनी ही छान पातळ होईल। तर मी याला असं छान दाबून घेतलेला आहे आणि तुम्ही इथे याचा रिझल्ट पाहू शकता। खूप छान आपण मोठ्या आकाराच्या देखील चपात्या तयार करू शकतो, आणि ट्रिक आवडली असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि पहा विशेष म्हणजे काय होतं, एकतर सर्व ठिकाणी आपण व्यवस्थित दाबल्यामुळे कुठे असं जाड पातळ राहत नाही, खूप छान पातळ आपली चपाती मोठ्या आकाराची तयार होते। म्हणजे अगदी तुम्ही आता नवीन असाल स्वयंपाकामध्ये किंवा पुरुष मंडळींना ज्यांना चपात्या जमत नाही ते देखील खूप छान चपात्या अशा प्रकारे बनवू शकतात। बऱ्याच वेळा आपण जसं पिकनिकला गेलो, सहलीला गेलो, तर त्यावेळेस देखील तुम्हाला असं सर्व सामान कुठे घेऊन जायची गरज पडणार नाही, अगदी कमी सामानात देखील तुम्ही अशा नवनवीन गोष्टी करू शकता। तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।